कुतुबशहानी महाराजांचं एवढ्या मोठ्या सैन्यासह स्वागत कसं केलं? महाराज एवढ्या खाली दक्षिणेपर्यंत पोहोचले, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची काय स्ट्रॅटेजी होती? खूप मोठी फौज घेऊन महाराजांनी पहिल्यांदा ही स्वारी केली होती. ती फौज केवढी होती किंवा त्याचे काही डिटेल्स आपल्याला अवेलेबल आहे? महाराज साधारण किती काळासाठी कुतुबशाहीमध्ये होते? कुतुबशहाशी मैत्री आणि तिथला मुक्काम झाला, तिथून मग महाराज पुढे कुठे गेले? दक्षिण दिग्विजयाचा आणि त्या भेटीचा किंवा त्याचा असा काही उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. पण त्याच्यानंतर मग महाराजांचा पुढे परतीचा प्रवास कसा होता? नमस्कार. वी कॅन्डिडच्या शिवरायांचे कैसे वागणे या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण शिवराज्याभिषेकाचे वेगवेगळे पैलू पाहिले होते आणि त्या एपिसोडच्या शेवटी मी म्हणालो होतो की हा एपिसोड असणार आहे शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचा. तर या एपिसोडमध्ये तारे सरांकडून आपण जाणून घेऊयात दक्षिण दिग्विजय या सगळ्यात मोठ्या स्वारीचे वेगवेगळे पैलू. सर, या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराजांनी लगेचच एवढ्या मोठ्या स्वारीचा विचार केला. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की हा विचार महाराजांच्या मनात कुठून आला असेल? महाराजांच्या मनामध्ये दक्षिण भारत हा विषय आधीपासून आहे. कारण शहाजी महाराजांचं जे वास्तव्य आहे ते दक्षिण भारतामध्ये बऱ्यापैकी आहे. हो. त्यामुळे तिकडचा प्रांत, त्याच्याशी संपर्क, कम्युनिकेशन हे महाराजांचं सातत्याने होत आहे. दुसरी गोष्ट अशी होती की तिथे असलेली बंदरं, सी पोर्ट्स, म्हणजे ईस्ट कोस्ट, भारताचा जो ईस्ट कोस्ट आहे त्याच्यावरती असलेली बंदरं, त्या जमिनीची सुपीकता, ह्याच्यामुळे तो सधन असा भाग आहे. आणि त्यामुळे विजापूरच्या आदिलशाहीचा तो फायनान्शियल बॅकबोन आहे. ओके. तर डायरेक्ट विजापूरवर हल्ला केल्यावर काय होत होतं की सगळ्या विजापूरच्या सरदारांच्या सन्मानाचा प्रश्न होत होता. आणि त्यामुळे विजापूरच्या रक्षणासाठी ते प्राणपणाने लढत होते. बाहेरूनही मदत येत होती. कधी मोगलांकडनं येते, कुतुबशाहीकडनं येते, त्या सगळ्या शाळा एकत्र होत होत्या त्याच्यामध्ये. त्यामुळे विजापूरची आदिलशाही जर हळूहळू आपल्याला जिंकायची आहे तर आधी त्या आर्थिक बॅकबोनवर हल्ला केला पाहिजे. अच्छा. डायरेक्ट विजापूरवर हल्ला केल्यावर जर असा प्रखर विरोध होतोय तर आधी दक्षिण बाजू जिंकावी असाही विचार महाराजांच्या मनामध्ये हा आधीपासून आहे. ओके. आणि त्याला ते मूर्त रूप आलं ते राज्याभिषेकानंतर आलं. आणि म्हणून महाराजांनी असं ठरवलं, कुतुबशाहीशी त्यांनी आपलं संधान साधलं. बरं. कारण कसं आहे, याच्यामध्ये तशी रिस्क नाही आहे. दक्षिणचा भाग रिच आणि लो रिस्क असलेला आहे. बरं. कारण की विजापूरचं जे सगळं सैन्य आहे ते विजापूरच्या उत्तर सीमेवरती आहे, वरच्या बाजूला आहे. कारण विजापूरवर होणारी आक्रमणही सगळी मोगलांची, स्वराज्याची, कुतुबशहाची काही प्रमाणात असल्यामुळे त्यांचा सगळा फोकस हा त्यांच्या नॉर्थ साईडला आहे. ओके. म्हणजे महाराष्ट्र बॉर्डर ज्याला म्हणू आपण आजची, त्या साधारण त्या भागामध्ये आहे. हो. पण दक्षिणेला त्यांचा फोकस तसा कमी आहे, त्यामुळे रिस्क ही कमी आहे. अच्छा. यात असलीच तर एकच रिस्क आहे की या भागात जर जायचं असेल महाराजांना तर कुतुबशाही म्हणजे आजचा आंध्र प्रदेश बऱ्यापैकी आणि आदिलशाही म्हणजे आजचा कर्नाटक, या दोन्ही राज्यांच्या पलीकडे जायचंय, सीमारेषेच्या पलीकडे महाराजांना जायचंय. एवढीच एक रिस्क होती. पण तीही महाराजांनी आपल्या चातुर्याच्या बळावरती महाराजांनी त्याच्यावरही मात केली आणि ही मोहीम यशस्वी केली. अच्छा. म्हणजे मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा की जर आपल्या स्वराज्याच्या याला लागून आदिलशाही, कुतुबशाही होती, तर मग महाराज एवढ्या खाली दक्षिणेपर्यंत पोहोचले, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची काय स्ट्रॅटेजी होती मग त्याच्यामध्ये? यावेळेला जो गोवळकोंड्याचा बादशाह आहे, गोवळकोंडा म्हणजे आजचा हैदराबाद, हो, तिथेच तो गोवळकोंडा किल्ला आहे. ओके. आणि त्यावेळेला तिथे जो बादशाह आहे त्याचं नाव आहे अबुल हसन उर्फ ताना शाह. आणि त्याचा जो मिनिस्टर आहे त्याचं नाव आहे मादण्णा पिंगळी. या दोघांकडे, विशेषतः बादशहाकडे, महाराजांनी आपला एक राजदूत पाठवला, ॲम्बेसेडर. त्याचं नाव आहे प्रल्हाद निराजी. आणि तो तिथला रेसिडेंट ॲम्बेसेडर आहे. त्याला तिथे राहायलाच सांगितलं महाराजांनी, राजदूत. राजदूत. आणि त्याच्या माध्यमातून महाराजांनी आपल्याला अनुकूल असं विश्वासाचं वातावरण निर्माण केलं. आणि असं ठरलं की आधी दोन्ही राज्यांमध्ये काही तह करायचा. महाराजांनी कुतुबशहाची भेट घ्यायची, त्या भेटीत तो तह पक्का होईल. आणि नंतर महाराजांनी तिथून कुतुबशहाचीच मदत घेऊन दक्षिण दिग्विजय पूर्ण करायचा. कारण
राहायचंय तर कुतुबशहाच्या राज्यातनंच जावं लागेल. हो. आणि तिथे गेल्यानंतर कुतुबशहाची जर स्थानिक मदत मिळाली तर आणखी फायदा होईल, हेही महाराजांचं धोरण त्यामध्ये होतं. हो. म्हणून इथे महाराजांचं चातुर्य, राजकीय चातुर्य, डिप्लोमसी ज्याला म्हणून, ती उपयोगी ठरली आणि कुतुबशहा महाराजांना अनुकूल झाला. आधी तो नाहीच म्हणाला, म्हणजे त्यांनी असं म्हणलंय की अफजल खान जसा मारिला, म्हणजे अफजल खानाचं जे झालं, शाहिस्ते खानाचं झालं, किंवा दिल्लीच्या बादशहाला जो महाराजांनी पराक्रम दाखवला, तसंच काही वेळ माझ्यावर येईल, म्हणून ही भेट नको असं त्यांनी आधी म्हणलं. पण धास्ती त्याच्या मनात होतीच तशी, ती धास्ती त्याच्या मनात होती, म्हणून त्यांनी काय केलं की तो नको म्हणत होता. इथे महाराजांचं राजकीय कौशल्य आणि विश्वासार्हता उपयोगी ठरली आणि महाराजांनी आपल्या राजदूताकरवी त्याला कन्व्हिन्स केलं. ओके. आणि मग ही भेट घ्यायचं असं ठरलं आणि महाराज गोवळकोंड्याच्या बादशहाला भेटायला त्याच्या राजधानीमध्ये गोवळकोंडा किल्ल्यापाशी जायचं ठरलं. बरं. आणि ही मोहीम सुरू झाली. आता या मोहिमेच्या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे की महाराजांची जी प्रत्येक मोहीम होती ती काही ना काहीतरी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांच्या दृष्टीने आपण बघत आलो होतो. तर तशी या दक्षिण दिग्विजयाच्या या मोहिमेचं असं काही वेगळं वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकता का? हो, एक तर महाराजांचं जे सैन्य आहे ते संख्येनं भरपूर आहे. म्हणजे महाराजांच्या आधीच्या मोहिमांमध्ये संख्येनं सैन्य खूप कमी असायचं, कारण त्यावेळेला सुरुवात होती स्वराज्याची, मनुष्यबळही कमी होतं, त्यामुळे तुलनेनं संख्याबळ हे कमी होतं. पण आता महाराजांचं जे संख्याबळ आहे ते प्रचंड आहे. दुसरं, या मोहिमेचं जे ड्युरेशन आहे हे मोठं आहे. म्हणजे जवळजवळ वर्ष, 1.5 वर्ष ही मोहीम चाललेली आहे. हे इतका कालावधीसाठी ही मोहीम महाराजांनी काढली असं पहिल्यांदा झालंय. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं आहे या मोहिमेचं की कुतुबशहाला भेटायला जायचंय आणि तेही बरोबरीच्या नात्यानं. म्हणजे महाराज त्यांचा आणि स्वराज्याचं सार्वभौमत्व हे कुतुबशहानी मान्य केल्याचं ते निदर्शक आहे. अच्छा. म्हणजे कुतुबशहाच्या राजधानीत गेल्यावरती किंवा त्याच्या समोर गेल्यावरती त्याला मुजरा करावा लागायचा, ही त्या काळाची पद्धत आहे. पण महाराज बरोबरीच्या नात्यानं भेटत असल्यामुळे अर्थातच महाराजांना मुजरा करावा लागला नाही किंवा केला नाही महाराजांनी, आणि ती गोष्ट कुतुबशहानी मान्य केली की हो बरोबर आहे, म्हणजे ही भेट बरोबरीच्या नात्यानं होईल, असा एक प्रकारे हेही त्याचं वैशिष्ट्य. महाराजांचं सार्वभौमत्व त्यांनी मान्य केलं याच्यानुसार, कुतुबशहानी मान्य केलं, कारण ते छत्रपती पदावरती आहेत त्यावेळेला, राज्याभिषेक झालेला आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की आतापर्यंतचा जो स्वराज्य विस्तार आहे हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरती आणि सह्याद्रीच्या कडेकडेनी आहे. आताच पहिल्यांदा असं होतंय की महाराज या प्रदेशापासून दूरवर मोठ्या प्रमाणावरती सपाटी असलेलाही पण प्रदेश जिंकतायत आणि डोंगराळ प्रदेशही जिंकतायत. आणि आतापर्यंतचं जे राज्य आहे ते मराठी मुलखावर आहे मोठ्या प्रमाणावर. पण इथे या दक्षिण दिग्विजयामध्ये कन्नड, तमिळ, तेलुगू भाषिक लोकांचाही प्रांत आनंदाने स्वराज्यात सामील होत आहे. आणि महाराज तो जिंकून घेत आहेत, प्रजाजनही आनंदी होत आहेत. म्हणजे एक प्रकारे महाराज आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतायत की संबंध भारत स्वतंत्र करायचं, हे जे महाराजांचं ध्येय आहे त्यातला हा कावेरीचा जो परिसर आहे, कावेरी खोरं जे आहे तमिळनाडू मधलं, त्याच्या आजूबाजूला हा स्वराज्य विस्तार होतोय. हेही पण या लढाईचं किंवा या मोहिमेचं वैशिष्ट्य आहे. बरोबर. म्हणजे महाराजांचं सार्वभौमत्व राजांनी मान्य केलंच, पण इतर भाषिक लोकांनी पण ते मान्य करून त्यांना ती मान्यता मिळाली. आणि जे आता आपण बघतो की सर्व भाषिक आपण सगळे एकत्र नांदतो एकत्र, ह्याची कुठेतरी मुहूर्तमेढ पण महाराजांनीच रोवली असं आपण म्हणू शकतो याच्यातनं. तर आता तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की एक खूप मोठी फौज घेऊन महाराजांनी पहिल्यांदा ही स्वारी केली होती. तर साधारण ती फौज केवढी होती किंवा त्याचे काही डिटेल्स आपल्याला अवेलेबल आहेत? मराठी कागदपत्रांमधनं या फौजेच्या संख्येविषयी जे तपशील येतात ते साधारणतः 25,000 म्हणजे 25,000 घोडदळ एवढं महाराजांनी बरोबर घेतलंय. आणि इंग्लिश कागदपत्रात ज्या नोंदी येतात त्याच्यावरनं साधारणतः 25,000 ते 30,000 घोडदळ आणि तितकंच पायदळ, म्हणजे साधारण सगळ्याचा विचार केला तर 40,000 ते 50,000 एवढी फौज घेऊन महाराज कुतुबशहाला भेटायला आणि दक्षिण दिग्विजयासाठी पण पुढे मोहिमेकरताही पण हे सगळं सैन्य घेऊन जाणार होते. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं महाराजांबरोबर सैन्य मोहिमेवर जाणं हेही पहिल्यांदाच घडत होतं. आता महाराज एवढं मोठं सैन्य घेऊन दक्षिण दिग्विजयाला स्वारीला निघालेत,
आणि जसं आपण बोललो की त्यांचं कुतुबशहानी स्वागत केलं किंवा कुतुबशाहीची त्यांच्याशी तह होण्याच्या त्या गोष्टी सुरू आहेत. तर मग मला असा प्रश्न विचारायचा की कुतुबशहानी महाराजांचं एवढ्या मोठ्या सैन्यासह स्वागत कसं केलं किंवा तिथे काय नक्की घडलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये? एकतर या सगळ्या सैन्याचा स्केल फार मोठा आहे. हो. जवळजवळ 40-50 हजार सैन्य येते. असं ज्यावेळेला सैन्य प्रवास करतं, जनरली ते छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये प्रवास करतं आणि त्याच्यात काही अंतर असतं. ओके. कारण त्यांना लागणारा फूड सप्लाय, त्यांना लागणारा पाण्याचा सप्लाय, जनावरांसाठी चाऱ्याचा सप्लाय, या सगळ्याचा विचार करून अशा मोहिमा आखलेल्या असतात. हो. त्यामुळे हे सगळं टप्प्याटप्प्याने सैन्य अखेर जिथे पोचायचंय तिथे जवळ आलं की मात्र सगळे एकत्र होतात आणि शेवटी तिथे पोहोचतात, अशी ती त्या काळाची पद्धत आहे. ओके. तर महाराजांनी जातानाही पण एक विशेष आवर्जून गोष्ट केली की जी आजूबाजूला शेती लागते, गावं लागतात, त्या गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना जराही त्रास होणार नाही, त्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही, अशा रीतीनं तुम्ही मार्गक्रमण करा, अशा रस्त्यानं तुम्ही जा, अशा पद्धतीनं तुम्ही जा, हे महाराजांनी सांगितलं. ती नियमावली महाराजांची इथे पण आपल्याला इथे पण लागू झाली. बरोबर. आणि महाराज ज्या वेळेला कुतुबशाहीत प्रवेशले त्यावेळेला कुतुबशहा स्वतः महाराजांना भेटायला, सामोरं यायला तयार झाले. म्हणजे महाराजांच्या स्वागतासाठी कुतुबशहानी यायची तयारी केली. आणि ते कुतुबशहा येतोय हे ज्यावेळी महाराजांना कळालं त्यावेळेला महाराजांनी त्यांना निरोप पाठवला. आणि महाराज त्यांना असं म्हणाले, तुम्ही न येणे, आपण वडील भाऊ, म्हणजे आपण मोठे भाऊ, मी धाकटा भाऊ, आपण पुढे न यावे. म्हणजे महाराज त्यांना, तुम्ही पुढे स्वागतासाठी येऊ नका, म्हणजे त्यांची तयारी पाहिली आधी महाराजांनी. आणि ते येत आहेत असं लक्षात आल्यावर महाराजांनी अत्यंत विनयीपणा दाखवत त्यांना पुढे येऊ नका असं सुचवलं. मैत्रीमध्ये पण तो रिस्पेक्ट महाराजांनी बरोबर ठेवला, तो विनय ठेवला. आणि महाराजांनी आपल्या सैन्यासह ज्या वेळेला प्रवेश केला गोवळकोंडा आणि शहरामध्ये, त्यावेळेला सबंध शहरांनी आणि कुतुबशहानी त्यांचं स्वागत केलं. म्हणजे त्याचंही वर्णन फार चांगल्या पद्धतीनं आज उपलब्ध आहे. त्यात असं लिहिलंय, सुमुहूर्त पाहून पातशाच्या भेटीसाठी महाराज नगरामध्ये चालिले. पातशहानी कुल नगर शृंगारिले, म्हणजे सगळं गाव गोवळकोंडा हे सजवलं. कुंकुम केशराचे सडे आणि रंगमाळा घातल्या, म्हणजे रांगोळ्या आणि केशराचे सडे हे सगळीकडे टाकले महाराजांच्या स्वागतासाठी. गुढ्या, तोरणे, पताका, निशाणे नगरामध्ये सर्वत्र लावली, म्हणजे सगळीकडे महाराजांच्या स्वागतासाठी त्यांनी हे असं केलं. आणि मोठ्या संख्येनं लोक महाराजांचं स्वागत करतायत. नागरिक कोट्यानं कोटी राजा पाहावयास उभे राहिले. नारींनी मंगल आरत्या अगणित उजळून राजियास वंदिले, म्हणजे महाराजांचं औक्षण केलं ठिकठिकाणी, त्यांच्यावरती फुले उधळली. आणि महाराजांनीही पण त्यांना अगणित द्रव्याची खैरात केली. आणि सर्व सैन्यासह महाराज दादमहालात पोहोचले, म्हणजे जिथे भेट ठरली होती त्या ठिकाणी महाराज पोहोचले. आणि मग महाराजांनी प्रत्यक्ष कुतुबशहाच्या त्या भेटीच्या ठिकाणी प्रवेश केला. कुतुबशहाने उठून महाराजांना आलिंगन दिलं, स्वागत केलं. आणि महाराजांना घेऊन ते एका आसनी बसले, म्हणजे एक मोठं आसन, सिंहासनासारखंच असणार ते, मोठं केलं होतं, त्याच्यावरती ते बसले. यावेळेला वजीर मादण्णा यांनी पण चांगली कामगिरी केली. या भेटी प्रसंगी त्यांनी सगळं त्यांच्या वतीनं चांगली कामगिरी केली, म्हणून त्यालाही पण बसायचा अधिकार हा कुतुबशहानी त्यावेळेला दिला. आणि बाकी सगळं जे मान्यवर त्या दरबारात आहेत ते सगळे उभे राहिले समोर. आणि जवळजवळ 2 ते 3 तास ही त्यांची पुढे बैठक चाललेली आहे. त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. दक्षिण दिग्विजयासंबंधी झाली, तहाची जी बोलणी करायची त्याबद्दलही झाली असणार. एक गोष्ट विशेष आवर्जून नमूद करण्यासारखी आहे किंवा सांगण्यासारखी आहे की महाराजांनी आपल्या स्वतःच्या काही पराक्रमाच्या कथाही पण त्यांना सांगितल्या आणि त्या सगळ्यांनी थक्क होऊन ऐकल्या. महाराजांच्या या बोलण्याने कुतुबशहा इतका आनंदित झाला की त्यातनं एक विश्वासाचं वातावरण त्या दोघांमध्ये निर्माण झालं. आणि त्यांनी नंतर असं सांगितलं आपल्या वजिराला आणि अधिकाऱ्यांना की महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जे जे काही मागतायत ते त्यांना द्या. म्हणजे त्या बोलण्याचा परिणाम असा झाला की जे त्यांना पाहिजे ते त्यांना द्या, असं कुतुबशहाने एक प्रकारे तहाला त्यांनी मंजुरी दिली. आणि महाराजांना मदत करण्याचंही पण कबूल केलं. आणि आपला काही तोफखाना आणि काही सैन्यही महाराजांच्या बरोबर दिमतीला दिलं. महाराजांनी विश्वास जिंकला, म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यातनं कुतुबशहाचा विश्वास जिंकला असे ते हे आहे. म्हणजे
इतकंच नाही, त्या दरबारात जे उपस्थित होते महाराजांचे अधिकारी, त्यांचंही पण कुतुबशहानी सन्मान केला. त्यांनाही भेटवस्तू, वस्त्रालंकार असं देऊन त्यांचाही पण सन्मान हा कुतुबशहानी तिथे केलेला. मग आता महाराजांचा आणि कुतुबशहाचा एवढा असा मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते, तर मग महाराज साधारण किती काळासाठी कुतुबशाहीमध्ये होते, किंवा तिथं अजून काही अशा घटना घडलेल्या तुम्ही आम्हाला सांगू शकता? महाराज जवळजवळ महिनाभर हे कुतुबशाहीच्या त्या राजधानीमध्ये आहेत. आणि कुतुबशाही ही त्यावेळेला एक चित्रकलेचं केंद्र आहे मोठं. अच्छा. स्कूल ऑफ आर्ट ज्याला म्हणतो, चित्रशैली, गोवळकोंडा चित्रशैली ही त्यावेळेला प्रसिद्ध आहे. आणि महाराजांच्या याच भेटी दरम्यान आणि पुढे त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांची बहुतांश ओरिजिनल चित्र, म्हणजे महाराजांना प्रत्यक्ष पाहून काढलेली चित्र ही त्याच काळात साधारणतः काढली असावीत असा अंदाज आहे. कारण की त्यातली बहुतेक सगळी चित्र ही गोवळकोंडा शैलीतली आहेत. आणि महाराजांसारखी थोर व्यक्ती, मोठं व्यक्तिमत्व हे तिथं आल्यामुळं चित्रकारांनी पण ती एक पर्वणीच होती आणि त्यांनी महाराजांची चित्र ही काढली असली पाहिजेत. आणि आणखी एक प्रसंग घडला. कुतुबशहाने एक प्रश्न विचारला महाराजांना की तुमचं हे सगळं सैन्य मी पाहतोय, पण यात मला हत्ती कुठे दिसत नाहीत मोठ्या संख्येने. म्हणजे थोडेफार असतील, पण इतर लष्करांमध्ये आदिलशहाकडे, कुतुबशहाकडे मोठ्या संख्येने हत्ती असायची. ते हत्ती कुठे दिसत नाहीत. आणि स्वराज्याची फौज ही झटपट छापे टाकणारी, गनिमी करणारी अशी ती फौज असल्यामुळे त्याला गती, स्पीड फार महत्वाचं आहे. आणि मग तिथे हत्ती घेऊन उपयोग नाही लढायला. म्हणून महाराजांच्या सैन्यात तुलनेने हे कमी हत्ती असायचे. तर महाराजांनी फार छान उत्तर दिलं. महाराज आपल्या सरदारांकडे हात करून असं म्हणाले की हेच हत्ती नामी आहेत. म्हणजे माझा एक एक सरदार हा हत्तीच्या तोडीचा किंवा त्याहून शूर आहे. आणि मग त्याचं असं झालं की कुतुबशहाला असं वाटलं की एक झुंज आपण हत्तीशी लढाई यांच्यापैकी एकाची लावावी. आणि मग त्याप्रमाणे महाराजांच्या एका सरदाराला रिक्वेस्ट करण्यात आली आणि येसाजी कंक हे महाराजांच्या वतीनं त्या लढाईत हत्तीच्या झुंजीमध्ये उतरले. आणि येसाजींनी फार वेळ घेतला नाही आणि अतिशय झटपट आपल्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी हत्तीवरती विजय मिळवला. कुतुबशहा हे सगळं बघत होता आणि साहजिक त्याला असं वाटणं आहे की हे अशी चांगली माणसं ही आपल्या पदरी असावी. बाळाजी आवजी हे जे चिटणीस आहेत तेही आपल्याकडे असावेत असंही त्याला वाटलं. त्याप्रमाणे त्यांनी काही लोकांना आपल्याकडे ट्रान्सफर करा अशी रिक्वेस्ट बहुतेक महाराजांना केली. कारण महाराजांचं त्याच्यावरचं जे उत्तर आहे ते फार छान आहे. महाराज असं म्हणाले, एक एक माणूस मिळवून माळेस मणी लाविले आहेत, ते माळेचे मणी कसे काढता येतील. म्हणजे माझा एक एक सरदार हा माळेच्या मण्यासारखा आहे आणि या सगळ्या मण्यांची माळ करून मी ती स्वराज्याच्या गळ्यात घातली आहे जणू, आणि त्यातला मधलाच कुठला तरी तुम्ही मोती मागताय तर मला कसं देता येईल. म्हणजे एक प्रकारे महाराजांनी त्यांना नाही म्हटलं, पण तसं म्हणताना महाराज आपल्या सरदारांचा, आपल्या सैन्याचा एक प्रकारे गौरव केलेला आहे. आणि महाराजांनी असा आपला एक एक माणूस जोडला आणि त्या माणसांच्या माध्यमातून महाराजांनी स्वराज्य घडवलेलं आहे. महाराज आपल्या सैन्याचं कायम गौरव पण करतात आणि ह्या सगळ्या प्रकरणात त्यांचं वाक्चातुर्य पण दिसतं. त्यांना समोरच्याला आदराने नाही पण म्हणायचं, पण त्याच्याबरोबर त्यांना आपल्या सैन्याचं कौतुक करायचं. हाही एक महाराजांचा वेगळा गुण याच्यातनं दिसतो आपल्याला. बरोबर. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराज आता कुतुबशहाची मैत्री आणि तिथला मुक्काम झाल्यानंतर महाराज पुढे तमिळनाडूकडे जो त्यांचं पूर्ण दिग्विजय किंवा तो प्रवास आहे तो आहे, तर मग तो पुढे कसा सुरू झाला किंवा तिथून मग महाराज पुढे कुठे गेले? तिथून महाराज श्रीशैल्यमला गेले. अच्छा. श्रीशैल्यमला जाऊन त्यांनी तिथं जी नदी आहे नीलगंगा त्याच्यामध्ये स्नान केलं, त्याची पण नोंद आहे. आणि नंतर महाराजांनी तिथले जे ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन, श्रीशैल मल्लिकार्जुन, त्याचं दर्शन घेतलं अशी नोंद आहे. आणि महाराजांचा साधारणतः 10 दिवस हा तिथं मुक्काम आहे. अच्छा. त्यावेळेला महाराजांच्या असं लक्षात आलं की त्या मंदिराला चारी बाजूने जे गोपूर असतं त्यातलं उत्तरेकडचं जे गोपूर आहे ते मोडकळीस आलंय म्हणा किंवा पडझड झाली होती त्याची. तर महाराजांनी ताबडतोब ते नव्यानं बांधण्याची तिथल्या लोकांना आज्ञा केली एक प्रकारे, आणि त्यासाठी लागणारा फायनान्स हा लगेच मंजूर केला. आणि मग महाराज तिथून पुढे दक्षिणेसाठी निघून गेले. ते गोपूर पुढे बांधून पूर्ण झालं आणि त्याला तेव्हापासून आत्तापर्यंत शिवाजी गोपुरम असंच नाव आहे.
म्हणजे महाराजांचं नाव त्या गोपुराला तिथे आपल्याला दिलेलं बघायला मिळतं. बरं. आणि मग महाराज श्रीशैलून तिरुपती, कालहस्ती, चेन्नई आजचं, त्यावेळेला मद्रास, तिथे इंग्रजांचा किल्ला होता आणि त्या मार्गाने पुढे मग महाराज तमिळनाडूमध्ये मोहिमेसाठी रवाना झाले. अच्छा. आता आपल्याला माहिती आहे की शहाजी महाराजांचं राज्य आधीपासून तंजावर बेंगलूरच्या भागात आहे. तर मग या दक्षिण दिग्विजयाचा आणि त्या भेटीचा किंवा त्याचा असा काही उल्लेख आपल्याला बघायला मिळतो का? हो, महाराजांनी आधी जिंजी स्वतंत्र केला, अच्छा. वेल्लोरला वेढा घातला, वेल्लोरला किल्ला आहे. हो. तिथेच महाराजांनी 2 नवीन किल्ले बांधले. बरं. एकाचं नाव आहे साजरा आणि एकाचं नाव आहे गोजरा. वेल्लोरच्या जवळच्या टेकडीवरती हे 2 किल्ले आहेत. बरं. आणि महाराजांचे हे सगळी विजयी घोडदौड चाललेली असताना त्यांना आपल्या वडिलांच्या जहागिरीचा जे सांभाळ करतायत, म्हणजे महाराजांचे भाऊ एकोजीराजे किंवा त्यांना व्यंकोजीराजे असंही म्हणतात, त्यांना भेटायची इच्छा झाली. आणि म्हणून महाराज व्यंकोजी राजांना भेटण्यासाठी तंजावरच्या दिशेनं निघाले. अच्छा. आणि ते थेट तंजावरला न जाता आधी तंजावरमध्ये असलेल्या एकोजी राजांच्या प्रमुख सरदारांना किंवा प्रमुख मान्यवरांना त्यांनी बोलवून घेतलं. कशी भेट घ्यायची, त्यात काय बोलायचं, त्या चर्चेचा तपशील त्यांनी आधी, अजेंडा ज्याला आपण म्हणू, की या भेटीचा निष्कर्ष काय असेल हे साधारणतः त्यांनी ठरवलं सगळ्यांनी मिळून. आणि मग महाराजांनी आपल्या भावाला एक चांगलं निमंत्रण पत्र दिलं. म्हणजे ते जरी आपले भाऊ असले तरी पण ते एका मोठ्या पदावरती आहेत, त्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण देणं हे आवश्यक आहे. महाराजांनी प्रोटोकॉल प्रमाणे महाराजांनी त्यांना एक चांगलं निमंत्रण पत्रही पण दिलं आणि मग ती भेट घ्यायचं असं ठरलं. महाराजांचा मुक्काम हा यावेळेला तिरुमळपाडी या नावाचं एक गाव आहे. तिथे श्री वैद्यनाथ मंदिर आहे. हा साधारणतः कोलिडम नदी म्हणून एक नदी आहे, त्याच्या किनाऱ्यावरती हे गाव आहे. तर महाराजांचा मुक्काम त्या मंदिरामध्ये आहे. आणि मग महाराजांना भेटण्यासाठी म्हणून एकोजीराजे तंजावरून निघाले. आणि ते निघाले आहेत हे कळाल्यानंतर महाराज त्यांच्या स्वागतासाठी 4 पावलं पुढे आले. खरं म्हणजे महाराज मोठे भाऊ आहेत, पण तरी त्यांना तो आनंद जो झाला की अरे आपण आपल्या भावाला भेटतोय, त्यामुळे त्यांना ते राहवलं नाही आणि त्यांनी त्यांचंही पण स्वागत 4 पावले किंवा काही गाव, काही अंतर पुढे महाराज गेले. आणि थिरुपन्नतुरुती या नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये एका मंदिरामध्ये या दोघांची भेट झाली. आणि त्याच्यानंतर या दोघांच्या भेटीप्रित्यर्थ त्या मंदिरात महाराजांचं एक शिल्प आणि एकोजी राजांचंही पण एक शिल्प हे कोरून बसवलेले, ते आजही तिथे पाहायला मिळतं. म्हणजे या स्वारीच्या दरम्यान महाराजांची 2 रूपं आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एक तर कुतुबशहाला त्यांनी सांगितलं आदरपूर्वक की तुम्ही येऊ नका, तुम्ही वडील आहात, पण इकडे स्वतः मोठे असताना पण ते स्वागतासाठी पुढे गेलेले आहेत. बरोबर, माझे महाराज सगळ्यांच्या स्वागतासाठी पुढे जात आहेत. सरदार असू देत, विजयी होऊन येणारे आपले योद्धे असू देत, नाहीतर आपले बंधू असू देत, महाराज त्यांच्या स्वागतासाठी पुढे जातात. छत्रपती पदावरती असूनही हे फार महाराजांचं शिकण्यासारखा आपल्याला आदर्श असा गुण आहे आजच्या काळात, की आपण समोरच्याचं स्वागत हे मनापासून कसं करावं हे जर पाहायचं असेल तर त्याचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर. आता ही तंजावरची व्यंकोजी महाराजांची भेट झाली. जसं आपण बोललो की जिंजीचा किल्ला जिंकला किंवा वेल्लोरचा किल्ला, ते 2 किल्ले त्यांनी बांधले. पण त्याच्यानंतर मग महाराजांचा पुढे परतीचा प्रवास कसा होता? कारण इकडनं स्वराज्यातनं कुतुबशाही मार्गे सुरू झालेला प्रवास, परत कसे आले महाराज तिकडनं गेले? महाराज जाताना कुतुबशाहीतनं गेले आणि त्यांनी तिथे आपलं राजकीय कौशल्य वापरलं. आणि येताना ते आदिलशाहीतनं म्हणजे कर्नाटकमधनं आले. म्हणजे जाताना आंध्र प्रदेश आजचा तेलंगणा आणि येताना कर्नाटक असा त्यांचा मार्ग आहे. आणि येताना ते अर्थातच आदिलशाहीतनं आले, त्याच्याशी तर काही तह झालेला नाहीये. पण तिथे महाराजांचं लष्करी सामर्थ्यच एवढं आहे, आदिलशहाच्या सैन्यापैकी कुणीही महाराजांना अडवण्याचा जराही प्रयत्न केला नाही. आणि मग महाराज गदगला आले अशी नोंद आहे. म्हणजे जेधे शकावलीमध्ये महाराज गदग या प्रांतामध्ये आले. गदग हा साधारण उत्तर कर्नाटकातला प्रांत आहे. कार्तिक मासी राजश्री स्वामी कर्नाटकातून गदग प्रांती आले असं जेधे शकावलीमध्ये नोंद आहे. मधल्या काळामध्ये महाराजांनी हा मार्ग का निवडला असेल? ते आले त्या मार्गाने परत येऊ शकत होते, पण
महाराजांचे वडील राजाश्री शहाजी महाराज यांची समाधी होदिगेरेला आहे आणि होदिगेरे हे गाव कर्नाटकात आहे. म्हणून महाराजांनी हा परतीचा मार्ग इकडनं घेतला असावा असा साधा अंदाज आपल्याला करता येतो. कर्नाटकातून महाराज वडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊन मग गदग प्रांती आले आणि तिथून नंतर मग राजापूर मार्गे पन्हाळ्याला असा त्यांचा पुढचा टप्पा आहे. अच्छा, म्हणजे या तशा परतीच्या प्रवासात आदिलशहाकडनं त्यांना तसा विरोध काही झाला नाही किंवा तशा काही नाही, फार मोठ्या प्रमाणावर नाही झाला. छोट्या चकमकी त्याच्या सैन्याच्या झालेल्या आहेत, अच्छा, पण फार मोठ्या प्रमाणावर महाराजांना विरोध झाला असं नाही. किंवा मोठा सेनापती चालून आला, मोठा सरदार चालून आला, तसं त्यांनी काही केलं नाही महाराजांच्या बाबतीमध्ये. आणि महाराजांनी अत्यंत थोड्या वेळात मोठ्या प्रमाणावरचा भूप्रदेश हा स्वतंत्र केला. म्हणजे जर आपण स्वराज्याचा एकंदर विस्तार बघितला तर जवळजवळ स्वराज्य दुपटीने वाढलं असं आपल्याला म्हणतं, किंवा त्याच्याही पेक्षा जास्त वाढलं असं आपल्याला एकंदर महाराजांची ही मोहीम पाहून म्हणता येईल. म्हणजे तेव्हा स्वराज्य रायगडापासून खाली जिंजीपर्यंत तो सगळा पट्टा स्वराज्यात आला होता. बरोबर. म्हणजे दक्षिण भारत हा मोठ्या प्रमाणावर स्वतंत्र झाला आणि स्वराज्याचा भाग झाला. आणि महाराजांची ही दूरदृष्टी पुढे छत्रपती राजाराम महाराजांना उपयोगी ठरली. कारण ज्या वेळेला औरंगजेब दक्षिणेत उतरला सगळी ही राज्य बुडवायला, स्वराज्य, आदिलशाही आणि कुतुबशाही, त्यावेळेला पुढे या दक्षिण प्रांतातनं छत्रपती राजाराम महाराजांनी विरोध केलेला आहे. औरंगजेबाचा म्हणजे औरंगजेबाशी झुंज दिली, म्हणून हा प्रांताचं महत्व हे पुढे असं उपयोगी ठरलं. म्हणजे शिवाजी महाराजांनी किती लांबचा विचार करून ह्या सगळ्या मोहिमेची तयारी केली हे आपल्याला बघायला मिळतं, लक्षात येतं. बरोबर. आणि स्वराज्याची जी मुहूर्तमेढ झाली म्हणजे तिथून ते पूर्ण दक्षिण भारताचा काही भाग स्वराज्यात सामील करून घेणं, एवढा मोठा जो हा प्रवास होता त्याच्यातला हा सगळ्यात सर्वोच्च बिंदू आहे यशाचा आपण असं म्हणू शकतो या सगळ्यामध्ये. आजच्या एपिसोडमध्ये आपण महाराजांचा दक्षिण दिग्विजय हा भाग पाहिला, पण ह्याच्या व्यतिरिक्त महाराजांचे काही पैलू आहेत ते आता आपण इथून पुढे पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त आपण ज्याच्यावरती आज शिवाजी महाराजांचा इम्पॅक्ट आपण बघतो ते म्हणजे आरमार, भारताचं आरमार. तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण शिवाजी महाराजांनी आरमार कसं उभं केलं किंवा त्याच्या मागचा त्यांचा काय विचार होता हे पाहणार आहोत. तर नक्की पहा शिवरायांचे कैसे वागणे या सिरीजचा पुढचा भाग फक्त वी कॅन्डिड चॅनलवरती. थँक्यू.